उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुस्लिम संघटनांनी आपल्या समस्या आणि महत्त्वाचे मुद्दे मांडले। बैठकीमध्ये अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात सांगितल्याचं समजतंय। त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं अजित पवारांनी म्हटलंय। आजच्या बैठकीतली नेमकी इनसाइड स्टोरी काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं। मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील सांगितलं गेल्याचं अजित पवारांकडून सांगितलं गेल्याचं समजतंय। यानंतर काही राजकीय प्रतिक्रिया आपण पाहूया। मी अजितदादा हा त्यांचा पक्ष वेगळा आहे। अजितदादा एका वेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहीत नाही, पण मोठ्या प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे। ही किरीट सोमय्यांची भूमिका योग्य है। ये बिल्कुल सही है कि सोमैया इस इश्यू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं। पूरे मुंबई में हर जगह जाकर के पुलिस स्टेशन में जाकर के चिल्लाना, जहां मस्जिद वहां जाके खड़े होना चिल्लाना, इस तरह से मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है। सारा नियम हमारे लिए बना हुआ है, सारा नियम मुंबई में इम्प्लीमेंट हो रहा है। सारा भारतवर्ष, पूरे भारतवर्ष में अजान हो रही है, लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम है। अजित पवार साहब ने बोला कि आपकी बातें सुन लिया है, पुलिस से बात कर रहे हैं, कोई न कोई रास्ता निकालेंगे। डीसीएम साहब का कहना था कि उन्होंने किरीट सोमय्या को स्पष्ट निर्देश दे दिया है कि वो कहीं भी किसी मस्जिद और मदरसे में जाने की आवश्यकता नहीं है। अगर उनको कोई शिकायत होगी तो वो संबंधित पुलिस स्टेशन में ही जाएंगे और पिछले 2 महीनों में किरीट सोमय्या किसी भी मोहल्ले में उसकी मस्जिदों में नहीं गए हैं। पुलिस स्टेशन में उनका विजिट हो रहा है। महाराष्ट्र के डिप्टी सीएम अजित दादा पवार से मुलाकात की। ये था जो मुंबई के अंदर लाउड स्पीकर जो निकलवा रहे हैं मस्जिदों में से भोंगे, उसके ताल्लुक से मुलाकात की और अजित दादा को हमने समझाया कि दादा इस तरह से चल रहा है कि मस्जिदों के अंदर आके पुलिस वाले ये सब कर रहे हैं, लाउड स्पीकर निकलवा रहे हैं, जबकि सुप्रीम कोर्ट का डायरेक्शन है डेसिमल लेवल्स के ऊपर। हमारी सारी बातें सुनी है दादा ने, और का कमिश्नर साहब भी थे, डीजी मैडम भी थी, सबको सुना पेशेंटली। हमने हमारी बात रखी और हमको उम्मीद है कि सरकार इसमें जल्दी से जल्दी कार्रवाई करेगी और हमारे पक्ष के अंदर जो भी बेहतर होगा वो सरकार करेगी। किरीट सोमय्या कोण लागलाय? काल परवा यवतमाळमध्ये जाऊन डेप्युटी कलेक्टरच्या खुर्चीवर बसतो, याला अधिकार कोणी दिला? आज अबू आझमी प्रचंड दबावाखाली आहे। त्याचं कारण कधीतरी मी स्पष्ट करेन, माझ्याकडे सगळी माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे वक्तव्य वदवून घ्यायचे आणि मग यांनी भाषण करत सुटायचं आणि भाषण करून हिंदू मुस्लिम आणि द्वेष पसरवायचा आणि हिंदूच्या मतांची पोळी शेकायची, असा हा दुपट्टी धंदा हे सगळे सोयरे असल्यासारखे करत आहे। प्रशासकीय यंत्रणा, केंद्रीय यंत्रणा पूर्ण त्यांच्या पाठीमागे लावली आहे। पोलीस जे काही करतायत ते राज्य शासनाच्या सांगण्याशिवाय करतायत का? राज्य शासनाची भूमिका ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण व्हावं आणि त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीत लाभ व्हावा याच्यासाठी केली गेलेली म्हणजे करत असलेली तयारी आहे। आता त्यांचे कॅबिनेटमधले सहकारी काय म्हणतात याला कवडीची किंमत नाही। पोलीस काय ऐकणार आहेत? हिंमत असेल तर कॅबिनेटमध्ये बोलायचं आणि हिंमत असेल तर कॅबिनेटमध्ये विरोध करायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।